हाय एव्हरीवन. आज आपण बेसनचे लाडू बनवणार आहोत. तो चला त्याचे प्रमाण बघूयात. इथे 1 वाटी तूप घेतलेलं आहे. सेम वाटीने 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि 4 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर कढई तापल्यानंतर तूप टाकून घेऊयात. तूप अगदी गरम करून घ्यायची गरज नाही आहे. थोडंसं तूप वितळलं गेलं की त्यामध्ये आपण बेसन टाकून घेऊयात. आता बेसन मिक्स करून घेत आहे मी. बेसन भाजून घ्यायला जवळपास 45 ते 50 मिनिट्स लागतात. त्यासाठी मी इथे जवळ घड्याळ ठेवून घेतलेला आहे. 45 मिनिट्स नंतर भेटू आपण. अगदी घाई न करता मंद आचेवरती आपण बेसन भाजून घेणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही. 30 मिनिट्स नंतर 1 चमचा तूप घालून मिक्स करायचं आहे. एक्झॅक्टली 40 मिनिट्स झाले आहेत, पाहू शकता. आपण आता कढई गॅसवरून खाली उतरून घेऊयात आणि मिश्रण पातेल्यामध्ये काढून घेऊयात. मिश्रण पातेल्यामध्ये काढल्यानंतर थोडा वेळ आपण हलवून घ्यायचं आहे मिश्रण, कारण त्याचं कुकिंग प्रोसेस चालूच राहतं, कारण टेम्परेचर खूप हाय असल्यामुळे. मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर चवीनुसार इलायची पावडर टाकून घेऊयात. मिश्रण एकजीव करून घेऊयात. आता बेसन पूर्णपणे थंड झालेलं आहे, त्यामुळे जास्त घट्टपणा आलेला आहे. या स्टेजला आपण साखर टाकून घेऊया. ही 2 वाटी साखर घेतलेली आहे मी. अगदी बारीक केलेली नाही आहे, थोडीशी भुसभुशीत ठेवलेली आहे. साखर ॲड करून घेऊयात. साखर आपण आता एकजीव करून घेऊ पिठासोबत. पूर्ण साखर टाकलेली नाही आहे मी. आम्ही जास्त गोड खात नाही, त्यामुळे साखरेचं प्रमाण मी कमीच ठेवलं आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर पूर्ण 2 वाटी साखर तुम्ही टाकू शकता. आता पीठ पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहोत आपण. लाडू बांधून घ्यायला स्टार्ट करू. या प्रकारे आपले बेसनचे लाडू तयार झाले आहेत. तर ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करून बघा.